येत्या 3 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते आणि याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता जी आहे ती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून हाती घेण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीने या सगळ्या नवरात्रोत्सवाच्या तयारीला आता वेग आल्याचं पाहायला मिळते। आपल्याला माहित आहे शारदीय नवरात्रोत्सव काळामध्ये देशभरातून लाखो भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरमध्ये येत असतात आणि याच ठिकाणी 9 दिवस धार्मिक विधी देखील होत असतात आणि याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय मंदिरांच्या शिखराची जी रंगरंगोटी आहे ती आता पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर आपण बघतोय की स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। जेटरच्या साहाय्याने पाण्याचा फवारा करून ही सगळी स्वच्छता जी आहे ती केली जाते। आपण बघू शकतो कशा पद्धतीने ही सगळी स्वच्छता सध्या सुरू आहे। मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेकडून दरवर्षी अशा पद्धतीने ही स्वच्छतेचं काम आहे ते करून दिलं जातं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला आणि या वर्षी देखील ह्या सगळ्या मुंबईतील स्वयंसेवी संस्थेची टीम जी आहे ती कोल्हापूरमध्ये दाखल झालेली आहे आणि त्यांच्याकडून हे सगळं स्वच्छतेचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो शिखराची जी रंगरंगोटी झालेली आहे तो भाग आता स्वच्छ केला जातोय। वरचा भाग जो आहे तो आता स्वच्छ केला जातोय। त्यानंतर खालच्या ज्या भिंती आहेत त्या देखील स्वच्छ केल्या जाणार आहेत आणि त्यानंतर गाभारा शनिवारच्या सुमारास हा गाभारा जो आहे तो देखील स्वच्छ केला जाणार आहे। एकूणच आपण बघतोय की शारदीय नवरात्रोत्सव या काही दिवसांवर आल्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून देखील या सगळ्या कामांना वेग आल्याचं पाहायला मिळते। आता रंगरंगोटीचं काम पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसराच्या स्वच्छतेच्या कामाने देखील गती घेतल्याचं पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।